नमस्कार. वेन्स टुरिझमच्या जाणूया अंतरंग कोल्हापूरचे या सिरीजमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत करवीर निवासिनी आई अंबाबाईची शुक्रवारची पालखी. आई अंबाबाईची आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी पालखी असते. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये दररोज आणि अश्विन पौर्णिमेपासून माघ पौर्णिमेपर्यंतच्या 5 पौर्णिमा देवीची सवाद्य पालखी निघते. दर शुक्रवारी रात्री 9:30 वाजता जगदंबेचा पालखी सोहळा संपन्न होतो. जगदंबेने पालखीत विराजमान व्हावे यासाठी ललकारी दिली जाते. जगदातारिणी राजराजेश्वरी सर्वेश्वरी लक्ष लक्ष दिना परमेश्वरी चतुर्धारिणी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी. नवकोट नारायणी अपार द्रव्ये असणारी लक्ष्मी, भक्तजन प्रतिपालिनी, भक्तजनांचा प्रतिपाल म्हणजे सांभाळ करणारी, जगदोद्धारिणी जगताचा उद्धार करणारी, राजराजेश्वरी अर्थात देवी पार्वती, समस्त राजांची स्वामिनी, सर्वेश्वरी समस्त देवतांची सार्वभौम देवी, रक्ष रक्ष दिन दीनदुबळ्यांची रक्षण करणारी परमेश्वरी, प्रमुख शक्ती, चतुर्धारिणी 4 भुजांमध्ये म्हाळुंग, पानपात्रम, गदा आणि खेटक अशी आयुध धारण करणारी, श्री करवीर नगरीमध्ये निवास करणारी श्री महालक्ष्मी असे अंबाबाईला पालखीमध्ये आसनस्थ होण्यासाठी आवाहन केले जाते. यानंतर गणपती समोरच्या गाभाऱ्याजवळील दरवाजातून पालखी मंदिर परिसरात येते. येथून मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावरून पालखीची प्रदक्षिणा होते. प्रदक्षिणा पूर्ण होताना देवी गरुड मंडपामध्ये काही काळ आसनस्थ होते. यानंतर 10:15ला तुळशीची सलामी झाल्यावर जगदंबा तिच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी सज्ज होते. कोल्हापूरकरांसाठी ही शुक्रवारची पालखी हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. जगदंबेचे ते विलोभनीय रूप पाहण्यासाठी ही शुक्रवारची पालखी म्हणजे एक पर्वणीच आहे. जगदंबा गर्भगृहात गेल्यावर शेजारती होते. यानंतर शंखतीर्थ होते आणि नंतर गाभाऱ्याचे दरवाजे बंद होतात आणि रात्री 10:30ला देऊळ बंद होते. अशा महालक्ष्मीच्या शुक्रवारच्या पालखीचा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की यावा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेन्स टुरिझम या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.